नमस्कार। इस वक्त मैं मौजूद है मुंबई के कुर्ला पूर्व विधानसभा क्षेत्र में, जहां पे अगर हम कहें चुनावी घमासान के बीच में एक बड़ा धमाका होने जा रहा है। बड़े धमाके की अगर बात करें तो मनसे को एक बड़ा झटका लगने जा रहा है। मनसे के जो राजा चौगुले उन्होंने एकनाथ शिंदे गढ़ में प्रवेश किया है और हमारे साथ बात करने के लिए खुद कुर्ला विधानसभा के विधायक हैं मंगेश कुडालकर जी, हम उससे बात करेंगे। निश्चितपणाने आज खरोखर आम्हाला सर्वांना आनंद होतोय आणि शिवसेनेचे उपनेते म्हणजे माजी आणि त्यावर आता महाराष्ट्र निवारण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले माजी नगरसेवक यांनी आज माननीय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच मी त्या सर्वांचं स्वागत करतो। एक अत्यंत हुशार आणि धडाकेबाज असं नेतृत्व हे आपल्याला त्यामुळे निश्चितपणाने शिवसेनेला मिळणार आहे आणि नक्कीच त्यांचा फायदा शिवसेनेला होईल। एक मोठा झटका म्हणावा लागेल, कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे ही मोठी बातमी समोर येते। काय सांगाल? नाही, नक्कीच, कारण या बाबतीमध्ये शिंदे साहेबांना आणि किंवा शिवसेनेला सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ चौगुलेंमुळे नक्कीच मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे फायदा मिळेल आणि विशेष करून कुर्ला आणि चेंबूर विधानसभामध्ये त्यांचं काम या ठिकाणी खूप चांगलं आहे आणि त्यावेळी निश्चितपणे त्यांचा पक्षप्रवेश हा निश्चितपणे आमच्यासाठी फल सर, कल ही ठाकरे बंधुओं ने अपना मैनिफेस्टो लाई। क्या मैनिफेस्टो के बाद अगर देखा जाए तो एक ये बड़ा धमाका है कि राजा चौगुले ने शिवसेना सिंधेगढ़ में प्रवेश किया है। कैसे देखते हैं? नहीं, जरूर इससे हमें फायदा ही होगा और मुंबई महापालिका के जो इलेक्शन है वो नज़दीक जो है उसको देखते हुए जरूर शिवसेना में उन्होंने शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश किया हुआ है और जरूर इसका फायदा हमें हो जाएगा। नक्की तर आपण बघताय की राजकीय क्षेत्रामध्ये आज मेहनत करणार घटणार आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा पडेल। येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। निवडणुकीत देखील होणार, मतदान होणार। कशा पद्धतीने पक्षाला वाढवण्यासाठी काम करणार? पक्ष वाढवायचं आणि पक्षासाठी कसं काम करायचं याचा फार मोठा अनुभव आमच्याकडे आज आहे। तर जे काम करायचं आहे ते आम्ही आमच्या ग्राउंड लेवलला काम करून आम्ही 16 तारखेला त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल। सर, काय सांगाल, आज तुम्ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, कशा पद्धतीने पक्षाला वाढवण्यासाठी काम करणार? बघा, गेले 28 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत असताना शिवसेना पक्षातच काम करत होतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले 20 वर्ष काम करत होतो। आज मी प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात सन्माननीय उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश घेतला आहे। पक्षाचा, कामाचा, संघटनेचा या सर्वांचा अनुभव या पक्षात कारणी लावून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो।